मॅन्युफॅक्चरर प्रोसेस अकाउंट एका महिन्यासाठी बनवतो. प्रोसेस ए अकाउंट, प्रोसेस बी अकाउंट, प्रोसेस सी अकाउंट. जर 3 यंत्रामधून वस्तूंचं निर्मिती होत असेल तर ते एका महिन्यामध्ये निर्मिती होत असेल तर एका महिन्यासाठी बनवतो प्रोसेस अकाउंट. प्रत्येक महिन्यासाठी वेगवेगळे प्रोसेस अकाउंट. 2 महिन्यात निर्मिती होत असेल तर 2 महिन्यासाठी प्रोसेस अकाउंट. 6 महिन्यात निर्मिती होत असेल तर 6 महिन्यासाठी प्रोसेस अकाउंट. नंतर वर्षाच्या शेवटी मॅन्युफॅक्चरर त्यानं केलेल्या उत्पादनामध्ये आणि विक्रीमध्ये त्याला प्रॉफिट अँड लॉस किती झाला हे शोधून काढण्यासाठी वर्षाच्या शेवटी तयार करतो तो फायनल अकाउंट. वर्षाच्या शेवटी बनवतो तो फायनल अकाउंट. फायनल अकाउंट म्हणजे ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि तयार करतो बॅलन्स शीट. बॅलन्स शीट याला म्हणतात फायनल अकाउंट. वर्षाच्या शेवटी तयार करण्यात येतात ते फायनल अकाउंट. आणि प्रत्येक महिन्यामध्ये वस्तूंचं उत्पादन करतो. उत्पादनासाठी तयार करण्यात येतात प्रोसेस अकाउंट. उत्पादन जर एका महिन्यासाठी, 2 महिन्यासाठी, 3 महिन्यासाठी तर त्यांच्या कालावधीसाठी प्रोसेस अकाउंट. आणि वर्षाच्या शेवटी तयार करतो फायनल अकाउंट, अंतिम लेखा. आपल्याला ट्रेडिंग अकाउंटचं काम नाही, बॅलन्स शीटचं काम नाही, समजण्यासाठी पाहिजे आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा नियम आहे, कोणताही एक्सपेन्सेस अँड लॉसेस, कोणताही खर्च किंवा हानी डेबिट भागावर लिहा. आणि कोणताही इन्कम, कोणत्याही प्रकारचा इन्कम और रिसिप्ट्स, इन्कम और रिसिप्ट्स क्रेडिट भागावर लिहा. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा नॉर्मल जनरल नियम आहे, कोणताही खर्च किंवा हानी डेबिट भागावर लिहा आणि कोणताही इन्कम किंवा रिसिप्ट क्रेडिट भागावर लिहा. मग या उदाहरणामध्ये बाय प्रॉडक्टच्या विक्रीवर आपल्याला झाला आहे प्रॉफिट. या उदाहरणामध्ये बाय प्रॉडक्टच्या विक्रीवर झाला आहे आपल्याला प्रॉफिट. प्रॉफिट बाय प्रॉडक्टच्या विक्रीवर झाला 20% प्रॉफिट, 2879 रुपयाचा प्रॉफिट झाला आहे. मग जेव्हा हा उत्पादक प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवेल तेव्हा त्याच्या क्रेडिट भागावर इन्कम लिहिण्यात येते, प्रॉफिट लिहिण्यात येते. म्हणून इकडे लिहेल प्रॉफिट ऑन सेल ऑफ बाय प्रॉडक्ट. जेव्हा अंतिम लेखे तयार करेल तो अंतिम लेख्यामध्ये फायनल अकाउंटमध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट भागावर लिहेल. क्रेडिट भागावर एक एंट्री करेल त्याची प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट भागावर. मग एक क्रेडिट, नियम काय म्हणते, एक क्रेडिट. तर सेकंड एंट्री संबंधित लेख्याच्या डेबिट भागावर, सेकंड एंट्री होईल संबंधित लेख्याच्या डेबिट भागावर. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट भागावर एक एंट्री आणि सेकंड एंट्री होईल संबंधित लेख्याच्या, ज्या लेख्यातून तो बाय प्रॉडक्ट आपण प्रॉफिटवर विकला त्या लेख्याच्या डेबिट भागावर. म्हणजे इथे करावी लागेल त्याची एंट्री. म्हणून 2 राईट टिक करायला सांगितलं होतं. दोघांच्या एंट्र्या होतात. लिहा प्रॉफिट ऑन सेल ऑफ बाय प्रॉडक्ट. एकच एंट्री होत नाही, सेलिंग प्राईसची एक एंट्री केली इथे 17,273 आणि प्रॉफिटची सुद्धा एंट्री करावी लागते त्याच संबंधित लेख्याच्या, ज्या लेख्यातून बाय प्रॉडक्ट आपण विकला त्याच लेख्याच्या डेबिट भागावर. 2879 नीट लक्षात ठेवायचा. सेलिंग प्राईस क्रेडिट भागावर प्रोसेस अकाउंटच्या आणि जो प्रॉफिट मिळाला आहे तो प्रॉफिट डेबिट भागावर. डेबिटवर का,
एक एंट्री प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटवर तर दुसरी संबंधित लेख्याच्या संबंधित प्रोसेस अकाउंटच्या डेबिटवर. घ्या बेरीज. बंद करा. प्रोसेस फर्स्ट अकाउंट. एक 77,879. 1,77,879 शोधून काढा आउटपुट. आउटपुट निघेल 800 टन. त्याची किंमत 60,606 पर टन. 60,606 रुपये खर्च करून 800 टन 1 टन तयार करण्यासाठी रुपीज 76. ट्रान्सफर करा. पहिल्या प्रोसेसचं उत्पादन सेकंड प्रोसेसला ट्रान्सफर करायचा. 800 टन 60,606. बेरीज घ्यायची नाही. टीप लिहिल्याशिवाय दोन्ही एंट्री केल्याशिवाय बेरजा घ्यायच्या नाहीत, लिहायच्या नाहीत. नंतर काढू आपण. दुसरी टिप. बाय प्रॉडक्ट सोल्ड फ्रॉम प्रोसेस नंबर 2. प्रोसेस नंबर 2. प्रोसेस अकाउंटची जशी अर्धी बाजू असते तशी टीप लिहायची. पर्टिक्युलर टन्स अमाउंट. पर्टिक्युलर्स टन्स अमाउंट. टोटल ऑफ डेबिट साइड. टोटल ऑफ डेबिट साइड. टनाची बेरीज 800. अमाउंटची बेरीज 95,606. 95,606 मायनस टोटल ऑफ क्रेडिट साइड. ज्याची किंमत काढायची असते त्याला बेरजेमध्ये घ्यायचं नाही. बाय प्रॉडक्टची किंमत काढायची आहे आपल्याला. बाय प्रॉडक्टच्या टनाला बेरजेमध्ये घ्यायचं नाही. 15. स्क्रॅप या उदाहरणामध्ये विकण्यात आलं नाही म्हणून डॅश. डेबिट साईडच्या बेरजेतून क्रेडिट साईडची बेरीज जर मायनस केली तर मिळते आपल्याला आउटपुट. 785. 95,606. तैरासिक ठेवायचा.
785 टन आउटपुट तयार करण्यासाठी 95,606 रुपयाचा खर्च. बाय प्रॉडक्ट किती आहे प्रोसेस बी मध्ये? 85 टन तयार करण्यासाठी खर्च किती लागला असेल? 10,352. 10,352ला नाव द्यायचं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन 10,352. याला कुठेही लिहायचं नाही. प्लस 25% प्रॉफिट आकारून कारखानदार याची विक्री करते. 10,352 वर 25% प्रॉफिट निघतो 2,588. 2,588. पहिला रायटिंग प्रॉफिटवर याची सुद्धा एंट्री करावी लागते. बेरीज 12,940. दुसरा रायटिंग 2,588 रुपयाचा प्रॉफिट घेऊन हा बाय प्रॉडक्ट बाजारात विकण्यात आला म्हणून याला म्हणायचं सेलिंग प्राईस. पहिल्यांदा सेलिंग प्राईसची एंट्री करा. 85 टन आउटपुट विकला आहे त्यांनी. सेलिंग प्राईस आहे 12,940. 12,940. प्रॉफिट झाला. प्रॉफिट ऑन सेल ऑफ बाय प्रॉडक्ट. प्रॉफिट काढला आपण 2,588. 2,588. बेर जाग्या. टनाच्या कॉलमची बेरीज 98,194. 98,194. आउटपुट निघेल 700 टन. 85,254 पर टन. 85,254 डिवाइडेड बाय 700 पर टन कॉस्ट रुपीज 122. हे झालं गणित. या गणिताच्या खाली एक नोट लिहून टाका. नोट ज्याची किंमत काढावयाची असते त्याला बेरजेत घेऊ नये. बाय प्रॉडक्ट बेरजेत घेतलं नाही. संपलं गणित.